नमस्कार, राम राम मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये उन्हाळक्या विथ सूर्याच्या। तर आज आता आपण इथे आलो आहे माऊली तलावाच्या इथे आमच्या इथे आणि वाजलेत 1:30। तर आज आहे रविवार आणि कुठेतरी भटकंती करायची, उन्हाळक्या करायच्या म्हणून आपण निघालो आहे आज कर्जतला। भिवपुरी रोडच्या इथे दिक्षळ गाव आहे, तिथे डोम डॅम आहे आणि तातोबा टेम्पल मंदिर आहे, तिथे आपण जाणार आहे भटकंती करायला आणि बघूयात काय कसं आहे ते एक्सप्लोर करूया। आणि आज आपण जे जाणार आहे बाईक राईडनी, म्हणजे बाईकने जाणार आहे आपण आपल्या सखीसोबत। तर मग बघूयात। आणि आपल्यासोबत आहे आज तुषार मधने, ज्याच्यामुळे सगळीकडे लेट होतं। आज पण याच्यामुळे लेट झालं आहे, यांच्या इथे लाईट नव्हती त्याच्यामुळे लेट झालं आम्हाला। 1:30 वाजले। आमचा सकाळचा प्लॅन होता 9 वाजता निघायचं, कारण की ऊन पण भरपूर आहे इकडे, तुम्ही बघू शकता ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळे आम्ही सकाळी निघणार होतो। बट काय नाही, 1:30 वाजले, जेवण वगैरे निघालो आता। तरी पण थोडासा नाश्ता करावाच लागेल आपल्याला, भूक ही आपल्या पोटासाठी आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तर आता जाऊयात, बघूयात बाईकवरती आता काय काय मजा येते आणि कसं जायचं, कुठून जायचं ते सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगू आणि बघूयात, एक्सप्लोर करूयात आता नवीन ठिकाणी। असेच सोबत राहा। मित्रांनो, आपण जिकडे जाणार आहे कर्जतला तातोबा टेम्पलला, तर तिथे जायला 2 मार्ग आहेत, अंबरनाथ बदलापूर आणि शेलू, आणि दुसरा रूट आहे तो पनवेल मार्ग आहे। तर मग आपण जो रूट निवडला तो पहिला नंबरचा अंबरनाथ बदलापूर शेलूने आपण जाणार आहे। आणि आता आपण निघालो आहे आणि पोचलो आहे आपण, म्हणजे पहिला स्टॉप घेतला आपण उसाचा रस प्यायला। आता उसाचा रस पितो, थोडंसं बॉडीला थंड करतो, कारण की खूप ऊन आहे इकडे आणि उन्हामध्ये पाणी नाही पिलं तर मित्रांनो खूप डिहायड्रेट होते बॉडी। तर मग तुम्ही तुमच्यासोबत येताना जर उन्हाळ्यात येत असेल खास करून, तर तुम्ही पाणी मेन ठेवा तुमच्यासोबत। आणि जिथे कुठेही तुम्हाला भेटेल तिथे उसाचा रस किंवा काही बॉडी हायड्रेट करण्यासाठी काही तुम्ही पिऊ शकता, तसं पिऊन बॉडी हायड्रेट ठेवा, कारण की खूप ऊन आहे त्याच्यामुळे बॉडी डिहायड्रेट होते। तर आता उसाचा रस पितो आणि मग तुम्हाला भेटतो।
व्हिडिओ चालला काही सर व्हेरी नाईस वर लेफ्ट नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे व्लॉगमध्ये. आता आपण पोहोचलो आहे तातोबा मंदिराच्या इथे वरती आणि हे आहे मंदिर. इकडे हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्या समोरचा व्ह्यू बघा. पूर्ण व्ह्यू आहे. एक खाली डिकसळ गाव आहे पूर्ण. नमस्कार मित्रांनो, आता आमचं मंदिर बघून झालेलं आहे. हे जे पाटी मंदिर आहे ते तातोबा मंदिर आणि हे तातोबा महाराजांचं मंदिर आहे. तर ते आम्ही एक्सप्लोर केलं, बघितलं आता आणि खूपच चांगला व्ह्यू आहे बघा. आणि आता आम्ही इथून जाणार आहे याच्या पाठीमागे, डोंगराच्या पाठीमागे तिकडे डोम धरण आहे, तर ते एक्सप्लोर करण्यासाठी. तर बघूया, इथून निघतो आम्ही आता आणि मग तिथे जातो. बाईक खालून घेऊन जावी लागेल आणि आम्ही इथल्या लोकल्सना विचारलं जे इथे गावात राहतात ते बोलले की इकडे जी पाण्याची टाकी आहे तिथून तुम्ही जाऊ शकता. तिथपर्यंत गाडी लावून तिथून मग खाली उतरून खूप स्लोप आहे, तर मग तिथून जाणं रिस्की आहे. तर तुम्ही बाईक घेऊन इकडून खालून रस्ता आहे जिथून आपण आलो, तर मग तिथून जाऊ शकता तुम्ही. डायरेक्ट बाईक धरणापर्यंत जाऊ शकता. तर आता आपण बाईक घेऊनच जाऊयात तिकडून धरणापर्यंत. बघूयात. मित्रांनो, हा जो वरती येण्याचा आणि जाण्याचा जो रस्ता आहे गावातून मंदिरासाठी, हा खूपच छोटा आहे आणि थोडा रिस्की आहे. तर मग शक्यतो तुम्ही 4 व्हीलर घेऊन येऊ नका या रस्त्यावरती. आणि जरी बाईक घेऊन आला तरी जर प्रॉपर येत असेल तरच घेऊन या, कारण की खूप रिस्की आहे. जरा सांभाळूनच ड्रायव्हिंग करा. बी सेफ. आता आम्ही उतरतोय तरी पण थोडी रिस्क वाटते, कारण की आमचा ड्रायव्हर खूप हेवी आहे. आता ड्रायव्हरच्या हातामध्ये गाडी दिली. हम्पीपर्यंत जाऊन आला हा, पण तरी पण या रस्त्यावरती भीती वाटते, कारण की गाडी माझी आहे आणि गाडी माझी जीव असते आपला, त्याच्यामुळे थोडी रिस्क वाटते. तर मग आता बघूयात, जाऊया आपण आता डोम धरणाच्या इथे. चला.
नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे डोम डॅमच्या इथे आणि इकडे हे मंदिर आहे जिथे आपण मगाशी थांबलो होतो आणि तिथून खालून रस्ता आहे तिकडून जर बाईक घेऊन यायची असेल तर. आणि जर तुम्ही चालत येत असाल तर मग तिथूनच बाजूने थोडं ट्रेक आहे 5 मिनटाचा, तिथून तुम्ही येऊ शकता. आणि हे इकडे डोम डॅम आहे, इकडे तुम्ही येऊ शकता. काय व्ह्यू आहे. जास्त लोकांना माहिती नाही त्याच्यामुळे घाण वगैरे नाही आहे इकडे, एकदम स्वच्छ वाटतंय. कारण की इथल्या गाववाल्यांनी ठेवलं पण असेल तसं, क्लीन आहे एकदम. तर आता आम्ही तिकडं होतो, त्या साईडून आम्ही आता इकडे आलो. या साईडून व्ह्यू बघतोय आता. आणि इथे बोटिंगची पण सुविधा आहे, तर बोट वगैरे बघतोय. इथं तुम्हाला बोट दिसत असेल, ही जी बोट आहे, बोट पण आहे. आणि इकडे लोक पोहतात पण. आम्ही आज पोहणार नाही कारण की आमच्या घरच्यांनी सांगितलं आज पोहू नका. त्यांचं पण बरोबर आहे की कोणती जागा अनोळखी असते आपल्यासाठी, नवीन जागा आहे तर आपल्याला काय माहिती नसतं, तर मग कुठेही काही रिस्क असेल तर मग आपल्याला थोडंसं सांभाळूनच सर्व गोष्टी कराव्या लागतात. पण व्ह्यू मित्रांनो एकच नंबर आहे, तुम्ही येऊ शकता. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, जर कोणाला यायचं असेल, एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आता आम्ही प्लॅन चालू आहे आमचा की इथेच बसून आम्ही आता हा सनसेट बघू आणि मग इथून निघू. कारण की व्ह्यूच एवढा मस्त आहे ना, परिसर खूप चांगला आहे. फक्त मित्रांनो एक सांगतो की जे तुम्ही खायला वगैरे घेऊन येता ना, तर ही आजूबाजूचा परिसर आणि जागा खूप स्वच्छ आहे, तर मग त्याला खराब करू नका. तुम्ही जे काही पण खायला घेऊन याल त्या पिशव्यांमध्ये किंवा जे काय असेल पाण्याच्या बाटल्या वगैरे, ते तुम्ही परत तुमच्या बॅगमध्ये घेऊन जा. आणि जिथे कुठे कचऱ्याचा डब्बा असेल तिथे तुम्ही टाकू शकता, नाही तर घरी जाऊन कचऱ्याच्या डब्यात टाका. आणि इथे घाण करू नका. कारण की भरपूर आपण महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या चांगल्या जागा आहेत आणि तिथे जाऊन लोकांना एक्सप्लोअर करायला ठीक आहे, बट तिथे ना खूप घाण करतात लोक. आपण पाण्याच्या बाटल्या वगैरे घेऊन गेलो, आपल्या महाराजांचे गड किल्ले बघितले आपण, खूप लोक त्याच्याबद्दल सांगतात पण लोक फॉलो नाहीत करत. मग माझं पण तेच म्हणणं आहे की तुम्ही जर घेऊन जात असाल एन्जॉयमेंट करा, एन्जॉयमेंट करायला नाही, पण जे तुम्ही खायला वगैरे घेऊन जाल, पाण्याच्या बाटल्या घेऊन जाल, ते पुन्हा आपल्यासोबत घेऊन जाऊन कचऱ्याच्या डब्यात टाका. कारण आणि जर तिथे सुविधा असेल कचऱ्याच्या डब्याची तर तिथे टाका कचऱ्याच्या डब्यामध्ये, असं कुठेही टाकू नका खाली. त्याच्यामुळे आपलंच जो निसर्ग आहे, आपला जो परिसर आहे आणि आपल्या ज्या या चांगल्या चांगल्या ठिकाणी जागा आहेत ना, ते आपलंच महाराष्ट्र आणि आपलीच भारत खराब होतो आहे. मग त्याच्यासाठी एक फक्त सल्ला आहे हा की जेवढं तुमचं असेल खाण्यापिण्याच्या गोष्टी किंवा काही प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे, ते तुम्ही घेऊन जाऊन कचऱ्याच्या डब्यातच टाका आणि आपला परिसर आणि या ज्या चांगल्या चांगल्या जागा आहेत त्या स्वच्छ ठेवा. नमस्कार मित्रांनो, काल रात्री घरी यायला खूप लेट झालं म्हणून मग ब्लॉगचा एंड काय शूट नव्हता गेला, तर मग आत्ता करतो दुसऱ्या दिवशी. सर्व एक्सप्लोर करून झालं. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि ब्लॉगला पाहिजे तेवढं शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. आणि असंच प्रेम ठेवा माझ्यावरती. तुम्हाला अजून खूप काही बघायला भेटेल आणि खूप काही दाखवण्याचा मी प्रयत्न करेन माझा संपूर्ण. तर मग ब्लॉगला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला
आणि पुन्हा भेटूयात नवीन ठिकाणी नवीन वेळी उनाडके विथ सुरजासोबत. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play